या ठिकाणी प्राप्त केला आणि पुन्हा एकदा विदर्भ हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्याच पाठीशी आहे हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं। त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे काही जागा आपण अतिशय कमी मतांनी हारलो, अन्यथा यावेळी एक नवीन रेकॉर्ड आपण विदर्भात तयार करू शकलो असतो। पण जे काही मिळालेलं मतदान आहे यामुळे मी स्वतः आनंदी पण आहे, समाधानी पण आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की सगळे रेकॉर्ड या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तोडले। यापूर्वी आपला जो सर्वाधिक स्कोर होता, हायेस्ट स्कोर होता, तो आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आपण 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत स्वतःच्या भरोशावर कुठली त्यावेळच्या शिवसेनेसोबतची युती न करता आणि आपले छोटे सगळे महायुतीतले पार्टनर घेऊन उतरलो होतो, त्यावेळी 122 जागा आपण जिंकल्या होत्या। पण यावेळी भारतीय जनता पक्षाने कमाल केली आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कमाल केली आहे आणि 132 आणि 5 अशा 137 जागा या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपण जिंकलो। आणि मला असं वाटतं की गेल्या 40 वर्षात महाराष्ट्रामध्ये कुठल्या एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत। हा 30-35 वर्षाचा रेकॉर्ड जवळपास आपण त्या ठिकाणी मोडला आणि कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी ही विजयी झालेली आपण सगळ्यांनी बघितली। आणि अर्थातच एक प्रचंड मॅन्डेट 232 जागा एखाद्या महायुतीला मिळणं हाही एक नवीन रेकॉर्ड झाला। कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचा रेकॉर्ड महाराष्ट्रातला हा 222 जागांचा होता, तोही रेकॉर्ड आपण तोडला। त्यामुळे जनतेने अतिशय भरभरून अशा प्रकारचा विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिला। आणि आता निवडणुकीनंतर आपल्या सरकारने कामाची सुरुवात केली आहे।